नमस्कार. एम-पीच्या ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल किंवा इतर सर्व सेवाची, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटी आर्टिकल्सची काही भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्स ट्रिक्ससह जर पेड PDF हवे असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आता आपल्या कशा ट्रिक्स आहेत, काय थोडासा डेमो दाखवतो. तर पहा, कलम 25. आता कलम 25 काय आहे? तर कलम हे मूलभूत हक्क आहे आणि ते काय आहे तर ते आहे की कलम 25ने आपल्याला कोणत्याही धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. भारतीय राज्यघटनेचे जे काही कलम 25 आहे, त्या कलम 25ने कोणत्याही धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे. तर मग याला आपण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं आहे, तर ट्रिक्स अशी पहा की वाय फॉर काय म्हणायचं, वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असं आपण समजू. यहुदीच का घेतलं मग मी, इतर धर्म का नाही घेतला, यहुदी धर्मच का घेतला? त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो काही वाय आहे तो ABCDनुसार 25 नंबरला येतो. किती? 25 नंबरला येतो. म्हणून कलम 25 आहे कोणत्याही धर्माचं आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजेच मग आपण काय म्हणायचं, यहुदी धर्म म्हणायचं. एक धर्म लक्षात ठेवा, उदाहरणार्थ यहुदी. त्यानंतर त्यावरूनच त्याच ट्रिकवरून आपल्याला कलम 325 पण सोडवता येतं. तर 325 कलम काय आहे, तर 325 कलम आहे की केवळ धर्म, वंश, जात या कारणावरून एखाद्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीला मतदान यादीतून हटवले जाणार नाही. तर याची ट्रिक्स पण तशीच आहे पहा. वाय फॉर एखादा व्यक्ती हा केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही, अशी आपली ट्रिक्स आहे. येथे पण वायस का घेतला आपण, कारण यहुदी धर्म आहे आणि वाय 25 नंबरला येतो आणि 325 मध्ये काय आहे, शेवटी 25 आहे. तर पहा, अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. त्यानंतर कलम 52 पहा. कलम 52 काय आहे, तर हे राष्ट्रपती संबंधीचं आहे. तर कलम 52 काय पहा, तर कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. बघा, कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कलम 52 मध्ये केलेली आहे. तर मग याला ट्रिक्सनुसार आपण कसं लक्षात ठेवायचं की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असे आपण म्हणू. ओके. आता ब्राह्मण असं का म्हणलं मी, त्याचं कारण असं आहे की 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण या दोन शब्दाचा काय होतो, यमक जुळतो. हे पहा, हे 52 आणि हे ब्राह्मण असा दोन शब्दाचा यमक जुळतो. म्हणून कलम 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू. कारण हे 52 आणि हे ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण दोन शब्दाचा काय होतो इथे, तर यमक जुळतो, असं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 57 पहा काय आहे. कलम 57 काय आहे, तर कलम 57 नुसार राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात अशी तरतूद केलेली आहे. कलम 57 मध्ये अशी तरतूद आहे की राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण मग 57 मधलं शेवटचं 7 घेऊन अशी ट्रिक्स केलेली आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात, मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. भारतीय स्त्रिया काय म्हणतात, मला 7 जन्म आणि जन्मोजन्म आता जो पती आहे तोच मला पती 7 जन्म पाहिजे. मग तो पिदाडा असो कसाही असो, तरी 7 जन्म त्यांना तोच पती पाहिजे. ज्यावेळेस त्या वडाला 7 फेऱ्या मारतात त्यावेळेस तसं ते म्हणतात, तो मला 7 जन्म तोच पती पाहिजे असं भारतीय स्त्रिया म्हणतात. कारण 57 मध्ये काय, शेवटी 7, म्हणून 7 जन्म म्हणजे परत परत तोच, असं लक्षात ठेवा.
इथे पहा, ज्यांनी ज्यांनी PDF घेतलेले आहेत त्यांचा फीडबॅक बघा काय म्हणत आहेत ते. तर पहा, ज्यांनी PDF घेतलेली आहे त्यांचा फीडबॅक बघा. ते काय म्हणत आहेत की आपल्यासारख्या गावाकडच्या मुलांना समजण्यासारख्या खूप वेळ दिलाय तुम्ही मनापासून. आम्ही उगीच एक एक शब्द पाठ करत बसतो आणि खूप वेळ घालवला. बघा, एक एक शब्द, कारण पाठ करून तुम्ही कितीही पाठ केलं तरी ते शेवटी कन्फ्युजिंग होतंच. कारण कसं आहे माहिती आहे का, MPSCचा सिलेबस हा काय थोडा नाही. तुम्हाला पाठ करायला काही एक विषय नाही, फक्त पॉलिटिक्स नाही तर तुम्हाला इतिहास लक्षात ठेवावा लागतो, तुम्हाला भूगोल लक्षात ठेवावा लागतो, तुम्हाला इकॉनॉमिक्स लक्षात ठेवावं लागतं. प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे नेमकं आणि कमी वेळेत ते पाठ ठेवायचे, त्यामुळे हे शक्य होत नाही. तुम्ही करतात अभ्यास, त्यात काही डाऊट नाही, परंतु शेवटी माणूस कितीही केलं तरी कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून ह्या ट्रिक्स मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत आणि अत्यंत रिजनेबल दर त्यासाठी आपण ठेवलेला आहे. जर तुम्हाला ते परवडत असेल तरच तुम्ही घेऊ शकता, नाहीतर असंही काही आपला फोर्स नाही. तसेच आपलं MPSC ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. त्यावर तुम्हाला डेमो पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.